प्रत्येक स्त्री ही घरातील कुलस्त्री आहे आणि तिला मातेसमान आणि लक्ष्मीसमान दर्जा दिला पाहिजे. घरातील कुलस्त्री जर आनंदी असेल तर कधीच वास्तुदोष लागत नाही. तिथे माता लक्ष्मी अखंड वास करते. तरीसुद्धा महिलांनी आपल्या वास्तूमध्ये असे काही नियम आहेत जे आवर्जून पाळावे आणि घरच्यांनासुद्धा पाळायला सांगावेत. नियम पहिला, अंघोळ केल्याशिवाय किचनमध्ये जाऊ नये. सकाळी लवकर उठल्यावर आपल्याला कामाची गडबड असते आणि त्या कामाच्या गडबडीमध्ये आपण अंघोळ न करता पारशेच किचनमध्ये जातो. याने सगळ्यात मोठा दोष निर्माण होतो. त्याचं कारण असं की रात्री आपण झोपलेलो असतो, म्हणजेच आपण शव अवस्थेत असतो. सकाळी उठल्यावर मन जसं स्वच्छ असतं त्याच पद्धतीने शरीरही स्वच्छ असणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आधी आपण अंघोळ करावी, आपले नित्यक्रम पूर्ण करावे आणि त्याच्यानंतरच किचनमध्ये प्रवेश करावा. किचनमध्ये प्रवेश करताना किंवा किचनमध्ये प्रवेश केल्यावर कुठल्याही प्रकारचा चप्पलचा वापर करू नये. जरी थंडी असली तरीसुद्धा आपण चप्पलचा वापर करू नये. तुम्ही सॉक्स, मोजे घालू शकता, पण किचनमध्ये चप्पल वापरणं हे सुद्धा एक चुकीचं लक्षण आहे, चुकीचं कारण आहे. दुसरं, किचनची आधी पूजा करायची, म्हणजेच किचन ओटा स्वच्छ करून घ्यायचा. आपला जो गॅस आहे त्याच्या पाया पडायचं, कारण किचनमध्ये अन्नपूर्णा माता वास करत असते. म्हणून किचन ज्या पद्धतीने स्वच्छ करतो त्याच्याच पद्धतीने किचनचा मान सन्मान करणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. किचनची पूजा करून झाल्यानंतर तुम्ही तुमच्या कामाला सुरुवात करू शकता, पण अंघोळ झाल्याशिवाय किचनमध्ये प्रवेश करू नका. बऱ्याच महिलांना हे करणं शक्य होत नाही. मग अशा वेळेस त्या महिलांनी नित्यक्रम आटपून झाल्यावर आपण हातपाय धुवावेत, आपला चेहरा स्वच्छ धुवावा आणि तो स्वच्छ कोरडा करूनच किचनमध्ये प्रवेश करावा. पण काही नियम आहे जे धर्मशास्त्रात सांगितले आहे, त्याचं पालनही करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणून अंघोळ केल्याशिवाय किचनमध्ये चुकूनही जाऊ नये. याने वास्तूत दोष लागेल, पण किचनमध्ये गेल्याने स्वयंपाकाद्वारे सुद्धा अन्नामध्ये दोष येतात आणि अर्थात ते दोष मनुष्य स्वरूपात आपण अन्नाद्वारे ग्रहण करत असतो. थोडक्यात काय, ह्याच गोष्टीमुळे आपल्याला खूप वाईट गोष्टींचा सामना करावा लागतो, चुकांचा सामना करावा लागतो. दुसरं म्हणजे अतिथी देवो भव. तुमच्याकडे येणारा माणूस, आलेली व्यक्ती ही आपल्या देवासमान आहे. भले तुमचा त्याचा किती वाद असो, राग रुसवे फुगवे असो, तरीसुद्धा तुमच्या घरातून येणारा माणूस घराच्या बाहेर जाताना निर्मुखी जाता कामा नये. म्हणजेच त्याने तुमच्या घरातून चहा, पाणी, कॉफी, दूध, फळ, केळी किंवा जेवण करून एखाद्या व्यक्तीला निरोप द्यावा. त्याच्याशिवाय त्याला घराच्या बाहेर जाऊ देऊ नये. तो तुम्हाला काही बोलणार नाही, पण परमेश्वर आणि त्याचा आत्मा मनातून नक्कीच तुमचं कौतुक करेल. आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सुद्धा हेच सांगितलं गेलं आहे, अतिथी देवो भव. येणाऱ्याचा आदर सत्कार करावा. तुमच्या घरात जर एखादी सवाष्णी आली तर नक्कीच तिची ओटी भरून तिचा मानसन्मान करावा. एखादी कुमारिका आली तिचीसुद्धा तुम्ही पूजा करून तिचा मानसन्मान करावा. ही आपली संस्कृती आहे आणि घरातल्या प्रत्येक स्त्रीने ह्या गोष्टी करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तरच आपल्या घरात माता लक्ष्मी वास करते, ती टिकून राहते. घरातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. घरातील वातावरण हे मंगलमयी असणं तेवढंच महत्त्वाचं आहे. घरातील वातावरणात शांतता असली की कुठलेही दोष लागत नाही. पण घरात जर सतत कटकट, वादविवाद होत असतील तर याने तुमच्या वास्तूमध्येही दोष लागतील आणि तुमच्या आयुष्यातही दोष निर्माण होतील. घरातील वातावरण शांत ठेवण्याचे काम हे तर स्त्रियांनी करावे. तुमच्याशी डोकं लावणारे लोक किंवा एखाद्या गोष्टीचा, एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आपल्याला नाही आवडला तरीसुद्धा त्याच्यासोबत
न बोलणे किंवा तिथून निघून जाणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. पण घरातील वातावरण बिघडणार नाही, घरात कोणी अपशब्द बोलणार नाही, शिवीगाळ करणार नाही, हे खरं तर महिलेच्या हातात आहे. कुठलीही महिला आपल्या घरात शांतताप्रिय असणं महत्त्वाचं आहे. घरातल्या स्त्रिया जेवढ्या शांत राहतील तेवढंच घरातील वातावरण आनंदी राहील. शांत राहणं म्हणजे काहीच नाही बोलणं असं नाही, पण शांत राहून घरातले लोकंसुद्धा आनंदी राहू शकतात. तुमच्या घरात जर वारंवार कटकट होत असेल तर त्या घरात माता लक्ष्मी कधीही वास करणार नाही. त्या घरातून ती निघून जाईल. पण जिथे शांतता आहे तिथे माता लक्ष्मी अखंड वास करते आणि त्या घरात माता लक्ष्मीच नाही तर सर्व देवदेवतांचा अखंडपणे वास असतो. ज्या घरात स्वच्छता असते त्या घरात लक्ष्मी सदैव वास करते. स्वच्छता ही फक्त शरीराचीच असणे महत्त्वाचं नाही. घरात अखंड साफसफाई असणे, घरातील दारं खिडक्या नेहमी स्वच्छ ठेवणे, घरात जाळं जळमटं काढणे, घरात कुठल्याही प्रकारचे तुटलेल्या फुटलेल्या वस्तू न ठेवणे, घरात कुलूप चावी व्यवस्थित ठेवणं, कुलूप आहे तर चावी नाही, चावी आहे तर कुलूप नाही, असे सुद्धा तुमच्या आयुष्यात दोष निर्माण करतात. घरात माता लक्ष्मी अखंड वास करण्यासाठी घरात स्वच्छताही ठेवणं तेवढं महत्त्वाचं आहे. तुम्ही बऱ्याच घरात असं बघितलं जातं की सोफ्यावर किंवा पलंगावर जेवण केलं जातं. हे पूर्ण चुकीचं आहे. अन्न ग्रहण करताना, जेवण करताना सगळ्यांनी एकत्रित येऊन जेवण करावे. जेवण करत असताना कोणी जास्त बोलू नये. नामस्मरण करत करत जेवण केलं तर त्याचे खूप जास्त फायदे आपल्याला बघायला मिळतात. जेवण करताना शांत बसावे. जेवणाच्या ताटावरनं कधी उठू नये. जेवण करत असताना उष्ट जाणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. तर हे काही नियम आहे जे महिलांनी जर तंतोतंत पालन केलं तर नक्कीच त्यांच्या घरात अखंड लक्ष्मी वास करेल आणि घरात कधीही बाहेरची बाधा, कटकट होणार नाही. लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच नाही तर घरात सुख, शांती, समाधान नांदावं याच्यासाठी प्रत्येक स्त्री आपल्या संसाराची प्रगती व्हावी, आपल्या मुलाबाळांची प्रगती व्हावी म्हणून काबड कष्ट करत असते. पण त्याच्यासोबतही घरातलं वातावरण सकारात्मक कसं राहील याचासुद्धा प्रयत्न करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. ह्याच प्रयत्नानेच घरातलं वातावरण स्वच्छ, सुंदर राहतं आणि माता लक्ष्मी अखंड वास करते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.